हाय, नमस्कार. मी कल्याणी भोगले. आता मी माझा व्हिडिओ न दाखवता तुम्हाला डायरेक्ट चित्र दाखवणार आहे. पण मागच्या वेळेस मला असा फीडबॅक मिळाला की डायरेक्ट चित्र आम्हाला क्लिअरली दिसत नाही आहेत. तर मी ठरवलं की डायरेक्ट इमेजेस टाकूया आणि त्याला आता व्हॉइस ओव्हर देऊया. तर आता आज मालकंस रागातला धनश्री रागिणी आणि त्या धनश्री रागिणीबरोबर कोण आहे तर जैतश्री आणि भीम पलाशिनी अशा 2 रागिणी आहेत. आता तुम्ही मागच्या वेळेस मला व्हिडिओत सांगितलं नाही की मालकंस रागातलं तुम्हाला कुठली गाणी माहिती आहेत का. आता ह्यावेळेस मला सापडलं नाही, धनश्री रागातला मला सापडला नाही आहे. पण एखादा राग किंवा एखादी गाणं तुम्हाला जे माहिती असेल तर नक्की टाका खाली कमेंटमध्ये. आता ही जी धनश्री रागिणी ना डेक्कन शैलीतली दिसते बघा, इतकी सुंदर. मला तर खूप आवडलं, इतकं सुबक आणि सुंदर आहे. आणि तिचा जो भाव आहे तो भाव दिसतोय बघा. आणि ती डाळिंबाच्या झाडाला अशी धरून उभी आहे. आणि अगेन ती मुग्धा नायिका आहे. जे आपण नायिकांबद्दल बोललो तर ती मुग्धा नायिका आहे. आणि विरहकंठिता आहे ती, म्हणजे अर्थातच विरहात गेलेली आहे. आणि मागच्या वेळची आपण जी बघितली होती ती पतीची वाट बघत होती किंवा प्रियकराची वाट बघत होती. आता ती वाट बघून सुद्धा कंटाळली आणि ती विरहात आणि त्या मूडमध्ये येते. आणि तिची सखी जी भीम पलाशी आहे ती तिला सांगते की तू असं करू नकोस, तुला त्रास होतोय. आणि त्याच्यामुळे त्यांनी तिचं अंग पण असं ग्रीन दाखवलंय बघा, की त्याच्यावर परिणाम झाला आहे असं दाखवावं म्हणून. आता ही डेक्कन शैलीतली होती. दुसरी जी मारवाड शैलीतली आहे म्हणजे राजस्थान शैलीतली आहे मात्र धनश्री रागिणी जरा वेगळी दाखवली आहे त्यांनी. तर आता ह्याच्यात आणि इंटरेस्टिंगली दोन्हीकडे येलोच बॅकग्राऊंड होती. ती का ते मला माहिती नाही, बघा तुम्हाला काही वाटतंय का. तर आता ही जी धनश्री रागिणी आहे ती मात्र स्वतःचं मन रमवते. ती पण विरहिणीच आहे, तिला पण विरह झालेला अशी रागिणी आहे. पण ती स्वतः चित्र काढतीये. तिचा जो प्रियकर आहे त्याचं चित्र धरून बसली आहे, काढतीये किंवा धरून बसली. आणि सिम्बॉलिकली तो हत्ती जो खाली दाखवला आहे साखर दंड बांधलेला, तर तसं तिचं मन बांधलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता तिच्याबरोबर ज्या भीम पलाशिनी आणि जयश्री होत्या त्या पण नायिका म्हणून काही काही चित्रांमध्ये दाखवल्या आहेत बरं का. तर भीम पलाशी इकडे दाखवली आहे. ती ह्याची शंकराची पूजा करताना अशी दाखवलेली आहे. आता ह्याच्यात जास्त भाव असा नाही, पण ती भक्ती करताना दाखवलेली आहे. भक्तिरसातली रागिणी आहे ती. आणि दुसरी जयश्री आहे ती अगेन वेटिंग, म्हणजे ती वाट बघणारी नायिका आहे जयश्री मालकंसामधली. तर त्याच्यात ती फुलं तोडताना दाखवली, फुलं तोडून फुलं गोळा करते. आता काही काही ठिकाणी असं आहे की वेगवेगळे राग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रिजनमध्ये दाखवले. थोडं इकडे तिकडे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. पण आपण एकत्र म्हणलं तर ते सगळ्या त्यांना प्रियकराची वाट बघणाऱ्या अशा आहेत, त्या सोडून गेलाय, वाट बघतायत, हाच एक भाव त्याच्यात जास्त मालकंस रागातल्या रागिणींमध्ये दिसतो. आता बऱ्यापैकी आपल्या मालकंस रागातल्या रागिणी झालेल्या आहेत करून. आता खाली बघा आणि लांडोर दाखवली, ती पण सिम्बॉलिक आहे की ती एकटी लांडोर आहे, त्या हिच्यासारखी नायिकेसारखंच तिचं झालेलं आहे. आणि खूप सुंदर, मला पण ही खूप सुंदर वाटली. छान ब्लू कलरमध्ये दाखवली आहे बघा. आणि ऑरेंज कलरचं तिने घातलं आहे, कॉन्ट्रास्ट एकदम खूप सुंदर. आता मी ह्या परत तुम्हाला दाखवते आहे. त्याच्यात कलर कॉम्बिनेशन पण खूप छान मला वाटतंय. तो असं फेंट ग्रे कलर, असा ग्रेइश दाखवला आहे तिने जी घातलं आहे अंगातलं. आणि मागे येलो आहे, खूप सुंदर दिसतंय त्याच्यामुळे ते. आणि तिचं कांती मात्र ग्रीन दाखवली आहे त्याने, थोडंसं इमोशन दाखवण्याच्यासाठी दाखवली असेल असं वाटतंय मला. किंवा तुम्ही बॉडी मुवमेंट पण बघितल्यात त्यांच्या रागिणी, म्हणजे त्या ज्या दोघी सख्या आहेत त्या समजवताना वगैरे असं सरळ सरळ दिसतंय त्याच्यात, म्हणजे भाव दिसत आहेत. तर नीट रस उत्पत्ती चांगली केली. आणि आपल्याला ओळखू येणारी झाडं आहेत बघा सगळी इथे डेक्कन शैलीमध्ये. ही जी चित्र आहेत त्यात तुम्ही जर नीट बघितलं तर फुलं, फुलपाखरं किंवा आता बगळा दाखवला आहे, तर ते जे सगळे पक्षी आणि झाडं आहेत ती अगदी तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलीत ना तर तुम्हाला ओळखू येतील. अगदी तुळशीची वृंदावनं पण काही काही ठिकाणी दिसतात. आणि सगळीकडे सिम्बॉलिकली रिकामा बिछाना त्यांनी प्रत्येक चित्रांमध्ये दाखवला आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कुठेतरी असं मागे छोटंसं असं ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आता मला वाटतं ह्या मालकंस रागातल्या सगळ्या रागिणी मी बऱ्यापैकी केल्या आहेत. रागपुत्र पण आहेत, पण मी रागपुत्र काही कव्हर करणार नाही कारण आपल्या 12 एपिसोड करायचे आहेत, 12 हे करायचे व्हिडिओ.
तर त्याच्यात आत्ता तरी होणार नाही म्हणून मी फक्त रागिणीच केल्या आहेत. तर बालकंसातल्या रागिणी झाल्या आहेत आणि ज्या मेन होत्या त्या. आता उद्या पुढपासून हिंदोळ राग घेणार आहे. आत्ता जी एक रागिणी आपण जी म्हणजे काय म्हणतात मेन नाही, जी दुसरी जी भीमपलाशी दाखवली होती ती पण हिंदोळ रागातली त्यांनी दाखवली आहे, ती खरं शंकराची पूजा करताना. पण ठीक आहे, उद्या आता आपण हिंदोळ राग बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. मी जास्तीत जास्त तुम्हाला डिटेलमध्ये चित्र दाखवली आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, चलो बाय.